नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत रवा नारळ लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये मी इथे एक तीन चमचे भरून तूप घेतले. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकायचं आहे रवा. तर इथे जेव्हा आपण पाकातले लाडू करतो ना, तर त्याला प्रमाण महत्त्वाचं आहे. तर इथे मी काय केलं, एक मोठा पेला भरून बारीक रवा घेतला आहे, जो लाडूसाठी असतो तो. तर तो मी इथे स्वच्छ करून घेतला आहे आणि आता आपण तो कढईत टाकूया. गॅसची फ्लेम जी आहे ना, ती रवा भाजताना नेहमी मध्यम ठेवा. अगदी स्लो नको किंवा अगदी फास्ट नको. मध्यम आचेवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे, सतत परतत. सुरुवातीला आपण हे जे तूप टाकले ना, तर त्याच्यामध्ये आपण हा रवा परतून घेऊया आणि बघायचं आपल्याला तूप अजून लागेल तर थोडं अजून टाकायचं आहे, पण एकदम तूप नका टाकू. तर बघा, मला थोडंसं तूप कमी वाटते, म्हणून मी काय केलं, याच्यामध्ये परत एक 2 ते 3 चमचे तूप इथे ॲड केले. रव्याला छान सगळीकडे तूप लागलं पाहिजे, एवढं तूप याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. बघा, आता याला काय करायचं आहे, आपल्याला परतत राहायचं आहे आणि रव्याचा जो कलर आहे ना, तो आपल्याला चेंज नाही करायचा आहे, नाही तर आपल्या लाडूचा कलर चेंज होईल. लाडू आपल्याला छान दिसले पाहिजेत व्हाईटमध्येच, म्हणून आहे ना, रव्याचा कलर चेंज नाही करायचा आहे, पण तो भाजला पण छान गेला पाहिजे, म्हणून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे हे. आता नारळी पौर्णिमा येते, तर त्या दिवशी खूप जण हे लाडू पण करतात, तर नक्की ट्राय करा. हे लाडू चवीला खूप छान लागतात, रवा नारळ लाडू. तर साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला हा रवा जो आहे ना, तो असाच मध्यम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी इथे एक मोठा पेला भरून रवा घेतला आहे, तर त्यासाठी ना मी इथे घेणार आहे पाऊण पेला खवलेला ओला नारळ आणि साखरसुद्धा आपण त्याच्यात घेणार आहोत पाऊण पेला. तर हे प्रमाण आहे त्याचं. तर बघा, मी इथे पाऊण पेला भरून खवलेलं नारळ घेतलं आहे, तो आपण या रव्यामध्ये टाकायचं आहे. पहिलं 12 मिनटं मी रवा छान भाजून घेतला आहे. रवा भाजल्यानंतर मग मी याच्यात खोबरं ॲड केलं आहे. कच्चा रवा असं ना खोबरं ॲड नाही करायचे. पूर्ण रवा आपला भाजून झाला की मग आपण खोबरं ॲड करायचे आणि खोबरं ॲड केल्यानंतरसुद्धा साधारण 5 मिनटं आपल्याला हा जो रवा आहे तो छान परतून घ्यायचा आहे, कारण आपल्याला आपलं जे खोबरं आपण टाकले नाही याच्यात, ते सुद्धा आपलं छान भाजलं गेलं पाहिजे, ते कच्चं राहता कामा नये. म्हणून आपल्याला खोबरं टाकल्यानंतरसुद्धा तो रवा 5 मिनटं तरी छान परतून घ्यायचा आहे. तर बघा, असं मी छान ह्याला 5 मिनटं परतून घेणार आहे. एक मध्यम गॅसवरच आपला रवा जो आहे तो खोबरं टाकल्यावर छान फुलून येतो. तर बघा, मस्तपैकी आपला रवा ह्याच्यात भाजून झाला आहे. असा अगदीच हलकासा कलर रव्याचा चेंज होईल इतकाच घ्यायचा आहे, जास्त डार्क कलर करायचाच नाही आहे रव्याचा. तर बघा, आपला हा जो रवा आहे तो छान भाजून झाला आहे. सुरुवातीपासून साधारणपणे 15 मिनटं मी हा रवा भाजला आहे. तर बघा, आपला छान मोकळा रवा असा भाजून झाला आहे. आता हे मी काय करणार आहे, एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर बघा, एका ताटात काढले. आता काय करायचं, लगेचच कढईमध्ये मी पाऊण ग्लास साखर घेतली. 1 ग्लासभर मी रवा घेतला होता, तर त्याला पाऊण ग्लास साखर घेतली. साखर जी आहे ना, अशी छान तळाला पसरून घ्यायची आणि जेवढी आपण साखर घेतली ना, त्याच्या निम्म पाणी घ्यायचे किंवा साखर बुडेपर्यंत पाणी टाकायचे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी याच्यात ॲड नाही करायचे, नाहीतर मग आपले जे लाडू आहेत ना, ते नीट वळले जाणार नाहीत, चिकट होतील आणि बसतील ते, असं त्याला छान शेप येणार नाही लाडूला. म्हणून बघा, बरोबर मी साखरेच्या निम्म पाणी ॲड केलं, बरोबर त्याने साखर बुडली इतकं पाणी झालं.
आता मी गॅस चालू केला आहे आणि याला ढवळून आपल्याला याचा जो आहे ना तो एक तारी पाक करून घ्यायचा आहे. बघा मध्ये मध्ये जे आहे ते आपण ढवळत राहायचे खाली. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत मी सतत ढवळले. बघा साखर पूर्ण विरघळली. आता त्याला साखर पूर्ण विरघळल्यानंतर एक 5 मिनटं तरी आपल्याला हा पाक उकळू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी यावेळेला मंद केली आहे. फास्ट गॅस नाही ठेवायचं आहे. बघा आपल्या पाकाला आहे ती उकळी आली आहे चांगली. जेव्हा हे लाडू करतो ना त्याला हा पाकच हीच म्हणजे पाक जो बनवतो ना तर तेच एक महत्त्वाचं आहे. नाहीतर बाकी तर सगळं होऊन जाते व्यवस्थित. एकदा का पाक आपला छान झाला ना तर लाडूसुद्धा छान होतात आपले, वळले जातात मेन म्हणजे, आणि त्याचा आकार जो आहे तो छान राहतो. आता साखर विरघळल्यानंतर एक 5 मिनटानंतर आपण चेक करायचं की पाक आपला कसा होतो आहे. पाक इथून बाजूला जायचं नाही आहे गॅसच्या जवळून, कारण पाक लगेच आपला तयार होतो. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडी वेलची पावडर ॲड करायची. इथे साधारण मी एक चमचा भरून वेलचीची पूड इथे घेतली, ती टाकूया. या लाडवाला जास्त काही सामान लागत नाही, पण चवीला अप्रतिम असे हे लाडू होतात. तर नक्की ट्राय करून बघा. फक्त हे लाडू जे आहेत ना ते जास्त दिवस टिकत नाहीत, एक 8 दिवस टिकतात. फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकतात. तर बघा आता आपला मी चेक करते, एक तार आली की आपला हा पाक तयार झाला म्हणून समजायचं. तर चमचा मी जे शेवटचा ड्रॉप पडतो ना तेव्हा बघायचं की त्याला तार येते का. एक तार अशी तुटते म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झाला. बघा आपला हा जो पाक आहे हा छान तयार झाला आहे. आता मी काय केलं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केली आहे आणि मग याच्यामध्ये आपण आपला जो रवा भाजून ठेवला आहे ना तो ह्याच्यात ॲड करायचा आहे. पाक गरम गरम असतानाच रवा ॲड करायचा आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. बघा आपला जो रवा जो आहे ना तो छान आपण भाजून घेतला आणि पाक एकदम कडकडीत आहे. त्यामुळे काय होतं की पाक लगेच नाही ना रवा शोषून घेतं. बघा आपलं मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागतं. म्हणजे आपला पाक पण आहे ना तो अगदी परफेक्ट झाला आहे. असं सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला एकदा. आणि याच्यावर आहे ना झाकण ठेवून आपल्याला साधारण एक 2 कमीत कमी म्हणजे 2 ते 3 तास किंवा आपला रवा कोरडा होईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचे. कधी कधी काय होतं पाक थोडासा कच्चा राहिला तर वेळ लागतो रवा सुकायला. तर इथे माझा पाक चांगला व्यवस्थित झाला होता, त्यामुळे मला 2 तासात बघा आपला रवा छान मोकळा झाला आहे. तर त्याच्या काय करायचं, सगळ्या जे गाठी असतात तयार झालेल्या तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या, सुट्टा करून घ्यायचा रवा आधी. पाक कच्चा झाला ना तर थोडा वेळ लागतो रवा ॲब्झॉर्ब व्हायला आणि थोडेसे चिकट होतात लाडू त्याचे. म्हणून पाक करताना नेहमी लक्ष ठेवा की आपल्याला एकतारी पाक व्यवस्थित करून घ्यायचे. आता मी काय करते, याच्यामध्ये 2 चमचे मी इथे तूप ॲड करते. म्हणजे काय होतं आपल्या मिश्रणाला छान चकाकी येते, लाडू दिसायला खूप छान दिसतात. आता हे तूप आपण सगळे आपल्याला रव्याला मिक्स करून घेऊया. हाताने छान रव्याच्या ज्या गाठी असतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्या, सुट्टा सुट्टा करून घ्यायचा. बघा किती छान आपला सुटसुटीत रवा झाला. आपल्या हाताला पण जास्त चिकटत नाही आहे. आता याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. बघा अगदी इझिली लाडू वळले जातात याचे. सुरुवातीला हे लाडू सॉफ्ट होतात
पण एक थोड्या वेळाने ते छान कोरडे होऊन जातात वरून आणि आतमध्ये छान रसाळ असे लाडू असतात आपले. वरून मी याला मनुका लावून घेते. तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. बघा आपले लाडू जे आहे ते छान गरगरीत तयार झाले. तर असेच आहे ना, आपण एक एक करून सगळे लाडू जे आहेत ते तयार करून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की कसे वाटले तुम्हाला हे लाडू ते. तर बघा छान आपल्या लाडूला शेप येतो आहे. आपले लाडू बसत नाही आहेत खाली, म्हणजे आपला जो पाक आहे तो खूप छान झाला आहे आणि हे प्रमाण अगदी म्हणजे काय ॲक्युरेट आहे. अजिबात चुकणार नाहीत तुम्ही हे लाडू करताना. तर नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा. बघा मी असे करत सगळे लाडू वळून घेतले. बघा या प्रमाणात माझे हे अर्धा किलो लाडू तयार झालेत. बघा छान झालेत. अजून हे लाडू नरम आहेत. जसे सुकतील तसे अजून ते छान खडखडीत होतील. थँक्यू.